हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर स्टडी सुमित चॅनल. तर मित्रांनो, जर का तुम्हाला ॲज अ फ्री डिप्लॉयमेंट सर्व्हर पाहिजे, म्हणजे फ्री डिप्लॉयमेंट क्लाउड जर तुम्हाला जर नीड होत असेल, तर मित्रांनो तुम्ही क्लेवर्स ॲप थ्रू जाऊ शकता. यामध्ये तुम्हाला जर ॲज तुम्ही स्टुडंट असाल किंवा डिप्लोमा लेवल किंवा डिग्री लेवलचे स्टुडंट असाल, तर तुम्हाला काय होणार की याच्यातून तुम्ही फ्रीमध्ये होस्ट करू शकता कुठलाही ॲप्लिकेशन थ्रू डॉकर फाईल, फॉर एक्झाम्पल जार फाईल, जावा वर्क फाईल, जावा मेन आणि स्टॅटिक प्रोजेक्ट. तुम्ही काय करू शकता की डिप्लॉय करू शकता, इझिली डिप्लॉय करू शकता. जर मार्केटमध्ये तर असले भरपूर प्लॅटफॉर्म आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल AWS क्लाउड आहे, त्याच्यानंतर गुगल क्लाउड आहे, त्याच्यानंतर ओरॅकलचा क्लाउड आहे. पण आपल्याला ॲज अ स्टुडंट लेवलला किंवा टेस्टिंग पर्पज किंवा लर्निंग पर्पजसाठी आपल्याला फ्री क्लाउड असतं. डिसअडव्हान्टेजेस काय की AWSची सर्व्हिस मोठी आहे, पण त्याच्यामध्ये डिसअडव्हान्टेजेस आहे की तो स्टुडंट लेवलला किंवा आपल्या स्टार्टअप लेवलला तो सुटेबल नाही. त्याच्यामध्ये आपल्याला काय की आपले क्रेडिट डिटेल्स द्यावे लागते, जे की स्टुडंटला स्टुडंटकडे नसते ना क्रेडिट डिटेल्स. जर आपल्याला क्रेडिट डिटेल्स नसते म्हणून त्याला अवॉइड करावं लागतं आपल्याला. जसं की आपल्या AWS आहे, त्याच्यानंतर गुगल क्लाउड आहे, ओरॅकल असे भरपूर आहेत मार्केटमध्ये. जर मित्रांनो तुम्हाला ॲज अ फ्रीमध्ये अपलोड करायचं असेल किंवा फ्रीमध्ये होस्ट करायचं असेल प्रोजेक्ट ॲज अ बॅकएंड, तर तुम्हाला इथं हा क्लेवर्स ॲप अगदी बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं की कसं डिप्लॉयमेंट होतं, तर सिम्पली ओव्हरव्ह्यूमध्ये जातो. यामध्ये बघा, मी स्टडी विथ सुमित फायनल किंवा AI चॅटबॉट हे 2 ॲप्लिकेशन काय केलेत मी सध्या तरी डिप्लॉय. AI स्टडी विथ सुमित फायनल हा ॲप्लिकेशन मी डिप्लॉय केलाय आणि तो तुम्ही बघू शकता, ही साईट आहे आणि आपल्याला डोमेन भेटतो ती cleversApp.io नावाचा सब डोमेन भेटतो आणि त्याच्यावरती आपली जी साईट आहे ती रन होते. आणि याच्यामध्ये बघू कसं, म्हणजे आता तुम्हाला मी सांगतो ते कसं प्रोसेस आणि कसं डिप्लॉय करले जाते. तर मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या रेपॉझिटरी थ्रू जर तुम्हाला लॉग इन किंवा तुम्हाला जर अपलोड करायचं आहे, तुम्हाला प्रोजेक्ट तुमची वार फाईल किंवा जार फाईल किंवा डॉकर फाईल थ्रू तुमचा जर प्रोजेक्ट तुम्हाला रन करायचा असेल किंवा डिप्लॉय करायचं असेल थ्रू रेपॉझिटरी, तर तुम्हाला गिटहब थ्रू लॉग इन करावं लागणार. मित्रांनो, मी आधीच गिटहब थ्रू लॉग इन केलं आणि स्टडी सुमित नावाचा हा माझा प्रोजेक्ट आता सध्या चालू आहे. याच्यामध्ये मी गेलो, ओव्हरव्ह्यूमध्ये स्टडी सुमितच्या ह्याच्यामध्ये गेलो. मित्रांनो, तुम्हाला इथं सगळं दिसतं, म्हणजे कुठून ट्रॅफिक येतो, किती HTTP रिक्वेस्ट येते, कुठला फ्री प्लॅटफॉर्म असं आपल्याला डॅशबोर्ड सांगत नाही किंवा डॅशबोर्ड दाखवत नाही की एकदम प्रॉपरली आपल्याला ट्रॅफिक कुठून येतो. असं डॅशबोर्ड आपल्याला फ्री प्लॅनमध्ये तर मी बघितलं नाही की फ्री प्लॅनमध्ये असं आपल्याला दिसेल. आणि याच्यामध्ये आपल्याला HTTP रिक्वेस्ट भेटली, त्याच्यानंतर रिस्पॉन्स कोड किती आहे. रिस्पॉन्स कोड हा 200, म्हणजे एकदम ओकेमध्ये रिस्पॉन्स आपला गेलेला आहे. त्याच्यानं 413 नॉट फाउंड, 404 रिक्वेस्ट पण आलेली आहे. त्याच्यानंतर 302 फाउंड पण रिक्वेस्ट आलेली आहे. बॅड रिक्वेस्ट म्हणजे कुठल्या रिक्वेस्ट आपल्या सर्व्हरकडून आपल्या साईडला येतात किंवा बॅकएंडला येतात ते सगळं इथून समजतं. रिस्पॉन्स HTTP रिक्वेस्ट पण समजते किती टाइमला किती HTTP रिक्वेस्ट पडले. त्याच्यानंतर कुठल्या मोडमध्ये आहे, रनिंग मोडमध्ये आहे, तर आपण इझिली स्टॉप करू शकता. आणि अपलोड जे लेटेस्ट पुशेड कमेंट आहेत ना गिटहबवरती, त्याच्या थ्रू पण आपण इथं प्रोजेक्ट लगेच रिस्टार्ट करू शकता. मित्रांनो, मी जे आतापर्यंत जेवढे प्लॅटफॉर्म बघितले, त्यामध्ये असला एकदम बेटर प्लॅटफॉर्म ज्यामध्ये आपल्याला डॅशबोर्ड भेटतो किंवा इझिली रिस्टार्ट होते, फ्री सबडोमेन भेटतो, फ्री URL भेटतो, असा प्लॅटफॉर्म मी बघितला नाही. हा प्लॅटफॉर्म एकदम बेस्ट आहे तुम्ही स्टुडंट लेवलला, डिप्लोमा लेवलला. मी जस्ट माझी साईट ह्या प्लॅटफॉर्म थ्रूच अपलोड केलेली आहे. मी डाटाबेससाठी रेंडरचा डाटाबेस वापरलेला आहे. रेंडर थ्रू पण आपण काय करू शकतो, होस्ट करू शकतो. बिग डिसएडव्हान्टेजेस काय की त्याची जो सर्व्हर आहे किंवा क्लाउड आहे, तो काही काळानंतर काय होतो, रिस्टार्ट होतो किंवा स्लीप होतो, म्हणून त्याला अवॉइड करावा लागतो. जर मित्रांनो, हा जर आपण बघितलं क्लेवरचा जो क्लाउड आहे ना, तो जर बघितलं कसं वर्क होते, तर आपण जेव्हा गिटहब थ्रू लॉग इन करतो तेव्हा आपल्याला सिम्पली हा डॅशबोर्ड आपल्याकडे ओपन येईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा क्रिएटचा बटन, म्हणजे क्रिएटचा जो बटन आहे तो शो होईल. त्याच्यावरती आपण जेव्हा क्लिक करतो ना, इथं आपल्याला विचारते का ऍप्लिकेशन तुम्हाला जर ऍप्लिकेशन म्हणजे आपलं जे काय असेल, जावा, पायथॉन, कुठला पण ऍप्लिकेशन आहे इथं तुम्ही होस्ट करू शकता. त्याच्यानंतर
ऍड ऑन प्रोव्हायडर, ऑथेंटिकेशन कन्झ्युमर काय असेल ते. आता सिम्पली मी तुम्हाला ऍज अ लर्निंग पर्पज म्हणून दाखवतो. आपल्याला जर जावाचं किंवा स्प्रिंग बूटचं किंवा डॉकर फाईल इथून अपलोड करायची असेल किंवा होस्ट करायची असेल तर आणि ऍप्लिकेशन या सेक्शनवरून या सेक्शनला क्लिक करायचं आणि तुम्हाला जर इथं न्यू ऍप क्रिएट करायचं आहे किंवा गिटअप थ्रू गिटअप रेपोजिटरी थ्रू जर तुम्हाला बघायचं असेल किंवा घ्यायचा असेल तुमचा प्रोजेक्ट तर गिटअप थ्रू पण घेऊ शकता. सिम्पली मी जाऊन काय करायचं माहिती आहे, गिटअप आपला जो गिटअप अकाउंट काढायचा आणि आपला प्रोजेक्ट आहे तो गिटअपला पुश करून टाकायचा, तिथून प्रोजेक्ट घ्यायचा कुठला पण. आता मी इथून घेतो गिटअप कुठला घेऊ, फॉर डेमो युरेका सर्व्हर मास्टर, एक स्टॅटिक प्रोजेक्ट घेतो मी त्यामुळे MSBD प्लॅनर. ओके, MSBD प्लॅनर घेतो मी. MSBD प्लॅनर ओके. इथं तुम्हाला सगळं कुठला तुमचा प्रोजेक्ट टाईप कुठला आहे, तुमच्या प्रोजेक्टमध्ये डॉकर फाईल असेल तर डॉकर थ्रू जाऊ शकतो. हे तुम्हाला जावा स्प्रिंग बूटला पण प्रोजेक्ट सपोर्ट करतो. त्याच्यानंतर जावा जार थ्रू पण करू शकतो, जावा मेमेन, जावा प्ले, त्याच्यानंतर जावा वॉर, त्याच्यानंतर तुमचे जेवढे जावाचे प्रोजेक्ट आहेत त्या पायथॉनला पण सपोर्ट करतो, त्याने स्टॅटिक प्रोजेक्टला पण सपोर्ट करतो. थ्रू मी जर स्टॅटिक प्रोजेक्ट गेलो किंवा आता मी लास्ट जो प्रोजेक्ट केला अपलोड तो डॉकर थ्रू केला, जस्ट लेटेस्ट जो प्रोजेक्ट मी अपलोड केलाय तो जावा जार फाईल थ्रू केलाय. सिम्पली मी स्टॅटिक आता जो प्रोजेक्ट आहे तुम्हाला स्टॅटिक आहे, मी नेक्स्ट बटन वरती क्लिक करतो आणि इथं तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यावं लागतं. मी सिम्पली डिस्क्रिप्शन ऍड करतो, फ्रॉम दिस माय प्रोजेक्ट I am providing in the all planning of the university student for study. नंतर सिम्पली हा क्रिएट, सिम्पली क्रिएट वरती क्लिक करायचं. हे जे आहे ते तुमचं क्लाउडचे टाईप आहे. त्याच्यानंतर हे इथे गरज नाही आपल्याला दोन नाही तर तुमचा लॉग जो आहे तो जो काही लॉग तुमचा इथं क्रिएट होता. आता स्टॅटिक वरती मी गेलो तर तुमचा डॅशबोर्ड तुमच्या पर्टिक्युलर प्रोजेक्टचा तुमच्या डॅशबोर्ड शो होईल. याच्यामध्ये आज डिप्लॉयमेंट अजून नाही, डिप्लॉईंग आहे, प्रोसेसिंग आहे, डिप्लॉईंग मध्ये आहे. लॉग आपण आधी लॉग्स तपासू. रनिंग इन्स्टन्स रनिंग व्हायला लागले, नो लॉग्स ओके. हा लॉगचा आहे. मग तुमचा जो रेपोजिटरी आहे किंवा तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो सक्सेसफुली जर खुश असेल किंवा पूर्ण एकदम क्लिअर प्रोजेक्ट असेल विदाउट एनी एरर तर तुमचा 100% इथून तुम्हाला प्रोजेक्टची URL भेटणार आणि प्रोजेक्ट तुमचा इथून होस्ट होणार. आणि प्रोजेक्ट सक्सेसफुली इथून होस्ट झालेला आहे. आणि आता तुम्हाला मोठा प्रश्न पडला आहे की URL कशी भेटणार. URL तुम्हाला घेण्यासाठी सिम्पली आधी दिसतं ना इथं रिस्टार्टच्या साईडचं सेक्शन, याला क्लिक करायचं आणि इथं तुम्ही डायरेक्ट तुमच्या वेबसाईटवर येणार. वेबसाईटवरती रिडायरेक्ट होणार. आता ही जी वेबसाईट आहे ती जिचा नेम जो आहे तो अननोन वाटतो आपल्याला. नेम अननोन वाटतो तर आपल्याला नेम इझिली नेम काय करू शकतो चेंज करू शकतो. ऍक्टिव्हिटी डोमेन नेम्स मध्ये जायचं. हा डोमेन नेम ना, तर इथं मी डेमो म्हणतो, मी डेमो ऍड डोमेन. नेक्स्ट मिनिट डेमो ओके टेस्टिंग पर्पज ओनली. आपलं डोमेन काय फ्लेवर app.io ना, कॉपी करायची आणि इथं पेस्ट करायचं. डेमो डॉट ऍड डोमेन बनायचं. डोमेन नेम इज नॉट अवेलेबल. ओके, न्यू म्हणजे इव्हनिंग डोमेन 1 2 3 4. ओके, डेमो 1 2 3 4 ऍड झालेले सक्सेसफुली. देन आय शो दिस बघू शकता तुम्ही. म्हणजे ह्या स्टॅटिक फाईलवरती मी कुठलाही प्रोजेक्ट केला नाही, कुठलाही कोड अपलोड केला नाही, तरी माझा ॲज अ स्टॅटिक फाईल म्हणून कोड सक्सेसफुली डिप्लॉय झालेला आहे. आणि याच्यामध्ये बघू शकतो तुम्ही URL पण तुम्हाला भेटला आहे, डेमो 1 2 3 4 flavors app.io.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, परत सबस्क्राईब करा. असे व्हिडिओ मी घेऊन येत असतो. सो थँक यू.